इकडे खाली इथं आहे तुमचा? हा. आणि मग तुम्ही काय करता? शेती, शाळा बिळा काय नाही? शाळा सोडली आता. कधी सोडली? 10वी. आता 10वी सोडून दिली. पास नाही झाले? पास झालं ना. किती टक्के मिळाले? 50%. मग कॉलेजचं ऍडमिशन का नाही केलं? घरी नाही ना कोणी करे. हा. आणि पप्पा दिसत नाही, ऐका येत नाही. पप्पांना दिसत पण नाही, ऐकू पण येत नाही. आणि मम्मी? तिला नाही ना दिसत. काय बोलते, दोन्ही अशीच आहेत? आणि मग बहीण वगैरे? बहिणी आहेत, त्यांची लग्न झालं तर. हा. फक्त दोघच भावंड राहिले. अरे तुम्ही दोघच भाव आहेत? तुझ्यापेक्षा बारीक आहे का अजून? पेक्षा बारीक. अरे मग काय जनावर काय काय आहेत? जनावर शेतात. हे शेळीच आहेत फक्त? अजून दुसरं काय नाही? शेती तेवढंच. ना बापरे. मग लय हे आहे. मम्मी पण हे आहे का? अपंगच आहे अशी, म्हणजे काही दिसत नाही मम्मीला? एवढं नाही. मग घरात कोण करतं? मम्मीच करते तरी पण? तीच करणार. हो ना. कसं काय शिक्षण व्हायचं मग? असं गावठी ग्रामीण भागामध्ये बघा अशा अडचणी असतात मुलांना. आता प्रत्येकाच्या घरातील आपल्याला समजणार नाही. आता हा मिळाला. काय नाव तुझा? भरत गुट्टे. भरत बुट्टे. गुट्टे. भरत गुट्टे. अच्छा, भरत गुट्टे. मग आता शेती हेच करणार तू? कामाला वगैरे कुठे? कामाला नाही, घरीच करायचं सगळं हे. आणि मग तुमचं उदरनिर्वाह कसं चालतं? घरदार कशामुळे चालतं? ती बारकी बहीण जाते कामाला जाते बारकी बहीण? त्या. अच्छा. म्हणजे आई वडील दोन्ही अपंग आहेत, कानानी डोळ्यांनी. तर बिचाऱ्यांचं बघा कसं. आता त्यांच्यावरती फक्त हे शेळी, ते आपण 7च आहे, त्याच्यावरतीच त्यांचा निर्वाह चालू आहे बस, बाकी काही नाही. तर असं असतंय. चल भरत, बाय. भेटू परत. तर निघतो आता. बाबा पण तिकडे गेले, त्या बाबांना पण मला बाय करायचं होतं. बाबा कुठे गेले? ओ बाबा, चला बाय बाय. नाही तो बघा, तो बघा शेळीवाला तिकडे. 7 शेळ्या आहेत त्याच्या, भरतच्या. हा होते ना, आमच्या बाबाच्या होत्या ना. छबी बिबी काय काय होती ना आमच्या बाबाच्या. आता इथून उतरत चाललोय. हा डोंगर. चला, पावसामुळे बघा हे कसं झालंय. इथे इथून रस्ता होता, हे रान आहे सगळं. माळावर बोलतो ना, माळावरती माळ रान तसं. इथून कुठून आलेलो आता मला काही रस्ता समजेना झालाय. इथून आलेलो वाटतं, हा रोड आहे बहुतेक. चला इथूनच. पावसातले भारी वाटत असेल इथं. एक नंबर आहे ना. सगळं पाणी येत असेल झऱ्याचं, डोंगर दऱ्यातून सगळं, नदी नाले. काय करू, येते ना. हे बघा चढणीचे मासे, हे बघा किती छोटे छोटे आहेत. हे कुठून नदीतून येतात काय? हातात येते का? आहेत. आता हे असे कुठपर्यंत जाणार? शेतातून जाणार असे वरती, है ना. पाणी आल्यावर, पाऊस पडल्यावर, जरासा पाऊस पडला तर लगेच एवढं हे होतोय. किती छान वाटतंय ना. या इथे लाइटिंग बघा कशा लावल्यात. वाव, रात्रीचे छान वाटत असतील ना या लाईटी. किती सुंदर आहेत ना. हे आता केलंय हे लाईटीचं काम. आहे बघा इथे असं ओढून छान वाटतं. लाईटिंगचे रात्रीचे छान वाटत. आणि वाव मस्त ना इथं गार्डन बघा किती सुंदर, अति सुंदर. हे काय ऊस लावलंय काय इथं? किती छान वाटते. आणि ते बघा ते पक्ष्यांसाठी तिथं बाजरीचे हे ठेवलंय, हे ना. गार्डन बनवलं इथं. हे कसली झाड आहेत पण? आलं वगैरे तर नाही ना? अद्रक बिद्रक. छान, खूपच सुंदर.
खूप छान वाटतंय बंगल्यात आलो इथं. इकडे मागे काय आहे बघूया. हे याचं काय कारंजी बनवले वाटते बघा. हे घरगुती बनवलेलं आहे. असं वाट्या अशा लावल्यात. छान वाटते, मस्त कारंजी बनवले. असं ही प्लास्टिकची आहे. आणि इथे काय आहे, झाडं लावलीत. भोपळ्याच्या वेली लावल्यात वाटतं. कारल्याच्या आहेत. छान वाटते. शिडी तर किती सुंदर आहे बघ. आणि किती मोठी, मस्त बनवली ना. आता आतमध्ये जाऊया. बाहेरून इतकं सुंदर आहे, तर आतमध्ये किती असेल. तर इथे बघा, इथे मस्त अशी तुळशीचं वृंदावन आहे. आणि इथे बघा काय आहे. हे आहे मनी प्लांट. तर मनी प्लांट वरून बघा. आणि मनी प्लांटमध्ये तुम्हाला काय दिसतंय का, हे बघा चिमणीचं पिल्लू आहे. हे बघा, हे ना किती चिकटूस आहे. चावतंय चावतंय. तागुली पाहिजे होती. उडायचं तिला, उडायचं. कुठं इकडं काय झालं, हिला लागलंय का काय, काय माहिती. लागलंय नाही. चल जा जा बाई, बस जा तू तिथं बस. अरे झाली झाली चांगली. चल उड उड, भागो भागो. या जायच्या आतमध्ये जा. हा जा बाई, काय नाही करत तुला मी. जा जा, बस 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 बस. जाऊ दे, तिला ठेवली. तिला काय उडता येत नाही वाटतं अजून व्यवस्थित. बारीक पिल्लू आहे का लागलंय तिला काय माहित नाही. जाऊ द्या. हात धुवून येते. आणि फुलं खूप छान आहेत. मी याच्यातली थोडे थोडे असे फांद्या नेणार आहे तोडून. हे बघा, बाबांना विचारून देईल, पण असं नाही घेणार आहे ना. कोणाचंही असं डायरेक्ट तोडायचं नाही. तोडल्याशिवाय घ्यायचं नाही. पाणी आलंय का बघू दे. इथं नाही आलंय. हात धुवायचेत. पाणी आहे का बघूया. नळाला असणार आहे इथं. हां इथं आहे. वाव, मस्त थंड थंड पाणी. आणि हे एकदम निसर्गाच्या सानिध्यात हा बंगला बांधलेला आहे ना. अप्रतिम आहे, एक नंबर. मला तर खूप आवडलं आहे. इथे बघा ना, संपूर्ण चहू बाजूनी असं डोंगर डोंगर आहे. डोंगर दऱ्यामध्ये हे असं मस्तपैकी वसवले, वसलेलं गाव आहे. हे बंगला फार छान बांधलाय. बीएसटी होता, आता रिटायर्ड झाला. गेलं नाव ऐकलं सारखं वाटतं. सारखं एकदम झालं. नाव ऐकलं ताजने, सुभाष ताजने नाव. पहिला कलम. काका तुमच्या पायाला काय झालंय ना, म्हणजे ऍक्सिडेंट झालेला का? शुगर मुळे काय? अच्छा, मग ते पॉइझन होऊन ते अर्ध कट केलं. हा, मग ते कट केलं. हा, तिथं ते मी बघितलं एक आहे ते, म्हणजे तुम्ही ते लावता ना. हा हा, हे काय इथं आहे. मग तरी पण तुम्ही सगळी कामं घरातली करता, एकटेच राहतात इथं आहे ना. आणि मंडळी मुंबईला राहतात त्या तुम्हाला सोडून. हा, अरे वा. अजूनही एवढे किती वर्ष झाले त्यांनी सर्व्हिस आता करतात? बाकी आहेत अजून. 2031 हा काय? अच्छा, मग एकटेच राहतात. एकटेच एवढं घर क्लीन ठेवतात. सगळं स्वयंपाक सुद्धा स्वतःच करतात. आणि एवढा मोठा बंगला, एवढा स्वच्छता, खूप चांगलं आहे ना.
इकडे पण पंखा चालूच आहे, सगळे बटन चालू आहेत. हा, बटन बंद करते. सगळी बटन चालू आहेत. असा बेडरूम आहे त्यांचा. हे इकडे वॉशरूम आहे आणि हे किचन. बरंच मोठा फ्रीज सुद्धा आहे. एकटेच राहतात घरात. मस्त घर आहे. हो, ते डोंगर बघा किती भारी तिथं वाटतंय. ऊन बघा ना कसं गेलंय. ते बघा किती छान वाटतंय ना. हे बघा ऊन एकदम मधोमध असं आहे. दोन्ही बाजूंनी असं ना पूर्ण झाकाळलंय. बेडूक बघा किती मोठा आहे हा. बापरे. आणि ते बाबांनी मला झाडं दिलीत. ही मी झाडं घेतलीत. ते मला म्हणतायत की इथून गुलाबाची फुलं घेऊन जा. तर गुलाबाची झाडं लावलीत त्यांनी मस्त. छान छान वाटतायत बघा. ती छान गुलाबांची झाडं. मला बोलतायत तू घेऊन जाते. तर म्हटलं नको. आता ते अख्खी झाडं थोडीच मी उपटू शकते. नाही उपटू शकत हे ना. तर खूप छान वाटतंय बघा. चला उशीर होते, अंधार पडल. चला बाबा थँक्यू. हे बघा नाही बस झाले. हे काय लगेच लावल्यावर डबल होतात. हा अंधार होत आलाय आता. चला लवकर. रात्रीची मस्त चमकत असेल. ते राहतात बघा ना किती कमाला एकटेच. कसली भीती. आणि यांना चाय बनवता येत नाही. काय सांगायचं. बायको करायची. बरोबर आहे. बायको कर लगेच तयार आहे. लगेच एका पायावर करतील. हा तेवढंच निमित्त भेटेल त्यांना. हा हा ना. किती विहीर पण खोदली त्यांनी. बोर खोदली. कशासाठी एवढं.